शिवजयंती हा प्रदर्शनाचा दिवस आहे की आत्मपरीक्षणाचा? त्यांनी आपल्याला नेमकं काय दिलं, काय शिकवलं? सगळ्यात पहिलं म्हणजे कितीही वाईट परिस्थिती असो, अशक्य वाटणारं स्वप्न पाहण्याची हिंमत, आणि नुसतं स्वप्न पाहून थांबणं नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करण्याची जिद्द. आणि हो, एक खूप सुंदर विचार यामागे आहे की तुमचा हेतू जर चांगला असेल ना, तर दैवी शक्तीसुद्धा तुमच्या पाठीशी उभी राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीकधी 2 पावलं मागे सरकणं हे एका मोठ्या झेपेसाठी गरजेचं असतं. ही जी स्ट्रॅटेजी आहे ती तर आपण त्यांच्याकडूनच शिकलो. जात कर्माने ठरते, जन्माने नाही. सामाजिक समतेचं सगळं सार तुम्हाला या एका वाक्यात मिळतं. म्हणजे बघा, खरा भूमिपुत्र कोण? तर ज्याचं या मातीवर प्रेम आहे, ज्याचं इथल्या लोकांशी इमान आहे, ज्याचं कर्तृत्व मोठं आहे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या घरात जन्माला आला, याला काहीच महत्त्व नाहीये. तुमची योग्यता तुमच्या कामाने ठरते, जन्माने नाही. आजची आपली परिस्थिती काय आहे? आणि हा प्रश्न ना खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवा. महाराजांनी जे विचार दिले, जी शिकवण दिली, त्यातलं आपण खरंच किती जपलंय? आता जे समोर दिसतंय ना, ते कटू सत्य आहे. बघा, एका बाजूला आहे महाराजांनी एकसंध केलेला महाराष्ट्र, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला महाराष्ट्र, जो भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागला गेलाय, जो जात, समाज, प्रांत, बोलीभाषा, अगदी शहर विरुद्ध गाव अशा गोष्टीत विभागला गेलाय. महाराजांनी जी एकजूट घडवली होती, तिचं आपण काय केलं? बघा, जवळजवळ 40% वाटा जातोय तो जात आणि समाजाच्या नावाखाली होणाऱ्या विभाजनाला. मग प्रांत आणि बोलीभाषेवरून होणारे वाद आहेत. राजकीय रंगांवरून तर विचारूच नका. या सगळ्या गोष्टींनी मिळून आपल्या समाजात फक्त भिंतीच उभ्या केल्या आहेत. विचार करा, ज्या राजाने बाहेरच्या शत्रूंना पळवून लावलं, त्यांच्याच राज्यात आज आपण एकमेकांचे पाय ओढतोय. आपली तरुण पिढी छोट्या छोट्या अपयशांनी खचून जातीये. राजकारण आता सेवा राहिलेलं नाही, तो एक बिझनेस झालाय. आणि प्रगती करायची सोडून काही फायद्यांसाठी स्वतःला माघास म्हणून घेण्यात लोकांना धन्यता वाटतीये. एक क्षण विचार करा, आजची ही परिस्थिती बघून महाराजांना काय वाटलं असतं? खरंच त्यांना असा विभागलेला, आपापसात भांडणारा महाराष्ट्र हवा होता का? ज्या स्वराज्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, ते हेच स्वराज्य का? तो हाच महाराष्ट्र आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावीच लागतील, आणि ती सुद्धा अगदी प्रामाणिकपणे. खरी शिवजयंती म्हणजे हे जे कठीण प्रश्न आहेत ना, ते स्वतःला विचारण्याची हिंमत दाखवणं, हे धाडस करणं, हेच आहे खरं आत्मपरीक्षण. उत्सव साजरा करणं हा एक अधिकार आहे, पण तो मिळवावा लागतो. तो आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण या आत्मपरीक्षणाच्या परीक्षेत पास होऊ. जेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील, तेव्हाच आपल्याला तो हक्क मिळेल. आजची आपली परिस्थिती पाहता, शिवरायांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला खरंच आहे का? कदाचित या प्रश्नावर प्रामाणिकपणे विचार करणं हीच महाराजांना दिलेली सर्वात मोठी मानवंदना